नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी श्रीकांत शिनोल शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। दिनांक 28 मे 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावरती आवक होत असते। त्याचबरोबर भावामध्ये देखील या ठिकाणी आपल्याला रोजच्या रोज बदल पाहायला मिळतात। हे बदल आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला शेतमालाचे दर रोजच्या रोज समजतील। चला तर पाहूयात की आज कोणत्या शेतमालाला चांगल्या प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळतील, त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार आहे। मिरचीची क्वालिटी आपण पाहू शकता, कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला मिरची पाहायला मिळते। तर आज मिरचीसाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर ही मिरची जी आहे ते पूर्ण बाहेरच्या राज्यामधील या ठिकाणी आपल्याला मिरची जाड कातडीची मिरची असल्यामुळे या ठिकाणी या मिरचीसाठी दर कमी आपल्याला पाहायला मिळते। तर आपल्या इकडचे महाराष्ट्रातील या ठिकाणी मिरचीला कमीत कमी 40 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर मिळालेले पाहायला मिळतात। तर आवक पण या ठिकाणी आपल्याला बाहेरच्या राज्यातून या ठिकाणी मिरचीची आवक जास्त प्रमाणात झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ती या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी स्थिर पाहायला मिळत आहेत। कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर आज पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता वालपापडी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पण आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वालपापडी पाहायला मिळालेली आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते 50 रुपये ते 55 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वालपापडीचे दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्येही चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। तर वालपापडीची आवक कमी असल्याने या ठिकाणी आपल्याला दरामध्येही चांगल्या प्रकारे दर आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो आहे। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी या ठिकाणी 12 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 18 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दरामध्ये या ठिकाणी तेजी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कोबीसाठी आज आपल्याला कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते क्वालिटीनुसार या ठिकाणी कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भोपळा आपल्याला पाहायला मिळतो। दुधी भोपळ्यासाठी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। जर एक नंबर क्वालिटी असेल सुपर माल तर जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। परंतु आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला भोपळ्याचे दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 4 दिवसापासून या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडी आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला भेंडी पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते 25 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला भेंडीसाठी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी आपल्याला दर जे आहे त्या कायम तेजीमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। परंतु या ठिकाणी आज वांग्यासाठी कमीत कमी 7 रुपये किलो ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सुद्धा वांग्याला या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यामुळे या ठिकाणी दर कमी पाहायला मिळालेला आहे। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी घसरण या ठिकाणी पाहायला मिळते। तर वांग्याचे दर हे साधारणतः एक 15 ते 20 दिवसामध्ये थोडेसे वाढण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भारताचं काळवांगा आपल्याला पाहायला मिळते। तर भारताच्या वांग्यासाठी कमीत कमी 20 रुपये ते जास्तीत जास्त 25 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगं पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। दर जे आहे ते आपल्याला काळ्या वांग्यासाठी भारतासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती तेजीमध्ये पाहायला मिळते। आणि आपण पाहू शकता डेमसेची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर आज डेमसेसाठी कमीत कमी 15 रुपये किलो ते जास्तीत जास्त 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला डेमसेला दर पाहायला मिळते।
क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी मर्यादित असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता गोसावळी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेलं आहे. कमीत कमी 20 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गावरान तोंडले पाहायला मिळते. तर आज तोंडल्यासाठी कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता, तोंडल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या प्रकारे क्वालिटी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता गाजर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज गाजरसाठी कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी काकडी आपल्याला पाहायला मिळते. तर हिरव्या काकडीसाठी कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी दर हे आपल्याला 1 महिन्यापासून या ठिकाणी काकडीसाठी स्थिर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आज भुईमुगाच्या शेंगासाठी कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर भुईमुगाच्या शेंगाचे दर हे आवक जास्त वाढल्यामुळे या ठिकाणी कमी झालेली पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला भुईमुग पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज पण या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता शेवगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या ठिकाणी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर शेवग्याच्या शेंगासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते. तर आज पुणेरी गवारसाठी कमीत कमी 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर चांगल्या पुणेरी गवारसाठी आपल्याला जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर चांगल्या गवारीसाठी जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आवकही आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारली पाहायला मिळते. तर क्वालिटी आपल्याला चांगली असल्यामुळे या ठिकाणी आज कारल्यासाठी आवक पण या ठिकाणी आज मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेली आहे. तर आज कारल्यासाठी दर काय मिळालेला आहे? कारल्या काय आज 35 रुपये 40 रुपये बाजार आहे कारल्याला. या ठिकाणी आज कारल्यासाठी आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कारले आहे. तर कमीत कमी कारल्यासाठी आज 20 रुपयापासून ते 40 रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज फ्लावरसाठी कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 23 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर फ्लावरचे दर जे आपल्याला आहेत ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता ढोबळी मिरची आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्या मोठ्या साईजमध्ये आपल्याला ढोबळी मिरची पाहायला मिळते. तर आज कमीत कमी या ढोबळी मिरचीसाठी 25 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर आवक ही आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळालेलं आहे. तर पाहू शकता आवक आपल्याला चांगल्या प्रकारे आहे. त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगला बदल या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला ढोबळी मिरची पाहायला मिळते. तर या लहान ढोबळी मिरचीसाठी आपल्याला जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पालक पाहायला मिळते. तर आज पालकसाठी कमीत कमी 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पालक आहे. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला या ठिकाणी स्थिर पाहायला मिळालेले आहेत. कोथिंबीर पाहू शकता. गावरान कोथिंबीरीसाठी आज आपल्याला कमीत कमी 25 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपये एका गड्डीसाठी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पण आज पण तेजीत पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर विलायती कोथिंबीर आपण पाहू शकता. विलायती कोथिंबीरीसाठी आज क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहेत आज 10 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी या ठिकाणी विलायती कोथिंबीरीसाठी आज पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला पाहायला मिळते. तर मेथीचं आज थोडेसे दर या ठिकाणी आज आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात.
तर आज कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये या ठिकाणी आपल्याला मेथीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर आवक पाहू शकता, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.